महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महागड्या निदान चाचण्यांमुळे उपचार प्रक्रियेत होणारा विलंब टाळून कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आलाय. या विशेष उपक्रमाअंतर्गत राज्यातील केवळ 200 आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालकांना निदानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्व प्रकारची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पडताळणीनंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची अंतिम संख्या 1,66,28,048 इतकी निश्चित झाली आहे. या सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. योजना सुरू झाली तेव्हा राज्यभरातून सुमारे 2,47,00,000 महिलांचे अर्ज आले होते. मात्र कागदपत्रांची आणि अर्जाची काटेकोर तपासणी केल्यानंतर 80,71,952 महिला अपात्र आहेत. राज्यात गेले 3 दिवस पावसाने जोर धरला आहे. आज कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागातही जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. मुंबईत देखील पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 सिरीजची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून झिम्बाब्वेचा पराभव करत सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 126 रनचं लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 13.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. या विजयाचा खरा हिरो युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ठरला. त्याच्या तुफानी अर्धशतकामुळे भारताने सामना सहज आपल्या नावावर केला. सिरीजमधील दुसरा सामना आता 25 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते उपसभापती सचिन अहिर यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. या चोरीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी अहिर यांच्या घरावर डल्ला मारत तब्बल 3.5 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने राज्यात यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पावसाने जोर धरला आणि सगळीकडे हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गावर परिणाम झाला. कर्जत लोणावळा घाट परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळली. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये तसेच प्रवासी अडकू नयेत यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गालगत सुमारे 26 किलोमीटर लांबीचा आपत्कालीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावित नरिमन पॉइंट कफ परेड कोस्टल कनेक्टरने एक महत्त्वाचा नियामक टप्पा पार केलाय. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने प्रकल्पाला मंजुरी देऊन अंतिम कोस्टल रेग्युलेशन झोन मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने बुधवारच्या महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने बैठकीनंतर माहिती दिली आहे. प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता अंतिम निर्णय पर्यावरणीय मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवण्यात आलाय. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची तसेच रिंग रोडमध्ये झालेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत 3 सदस्य आणि 1 सदस्य सचिवाचा समावेश आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मी ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्रात औपचारिक शिक्षण किंवा मान्यता प्राप्त पदवी मिळवलेली नाही अशी कबुली भोंदूबाबा अशोक खरातने ईडीच्या चौकशीत दिली आहे. 42.48 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी असलेला भोंदूबाबा तथा स्वयंघोषित महाराज अशोक खरात याने ईडीला सांगितले की तो 2 दशकांपासून आध्यात्मिक सल्लागार म्हणून आपली प्रतिमा निर्माण करत होता आणि त्याच्या भाकितांवर आणि अनुशासनांवर विश्वास ठेवून उद्योगपती, राजकारणी आणि इतर प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होत होते. खराच्या या जबाबाचा उल्लेख ईडीने मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटी विरोधात अधिक कठोर कारवाईचे निर्णय घेतले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
सहकारची नवी क्रांती भारत टॅक्सीमुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सरकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मराठी भाषेचा जागतिक विस्तार करण्यासह देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कार्य करणाऱ्या दिल्लीतील सर्व मराठी मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शेतकऱ्यांची खरीपाची कामे वेगाने सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. एफडीएच्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 ते 21 जुलै दरम्यान पुण्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरीच्या तपासण्या केल्या. या तपासणीत चुकीच्या गोष्टी आढळल्याने परवाने निलंबित करण्याबरोबरच काही परवान्यांची नोंदणीही निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, मुदतबाह्य अन्न पदार्थांची साठवणूक तसेच अन्न सुरक्षा व मानकी कायद्यातील तरतुदींचे पालन करणाऱ्या पुणे, चिंचवड, वडूज येथील हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आठवडाभरात केलेल्या तपासणीत 12 आस्थापनांना कारवाई करून अन्न व औषध प्रशासनाने दणका दिलाय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. शहरात गेल्या 24 तासात 132 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी नदीने प्रथमच धोक्याची पातळी ओलांडल्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली आहे.